अंबाजी, कल्याण आहे ना? समर्थ अंबाजीला घेऊन मसूरला गेले होते. हिंदू समाज संघटित करण्याचे फार मोठे कार्य त्यांनी हाती घेतले होते. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याला हे कार्य पूरक ठरणारे होते. संघटनेसाठी समर्थांनी गुढीपाडवा ते हनुमान जयंती असा 15 दिवस रामनवमी उत्सव संपन्न करायचे ठरविले होते. पहिला उत्सव त्यांनी मसूरला साजरा केला. लोकांचा उत्साह अफाट होता. उत्सवाच्या निमित्ताने समाजातील सर्व थरातील लोक एकत्रित आली होती. रामाची मिरवणूक रथातून काढायचे ठरले होते. रथाला डौलाने फडकणारा भगवा झेंडा जोडण्यात आला. जय जय रघुवीर समर्थ आणि हर हर महादेव या गर्जना आसमंतात दुमदुमू लागल्या. 350 वर्ष झोपलेला समाज आता जागा झाला होता. मिरवणूक सुरू असताना झाडाची एक फांदी आडवी आली. ती फांदी तोडण्यासाठी समर्थांचे 10-12 शिष्य पुढे सरसावले. त्यांची परीक्षा पाहण्यासाठी समर्थ म्हणाले, थांबा, फांदी तोडताना शेंड्याजवळ बसायचे आहे आणि बुंद्यावर घाव घालायचा आहे. झाडाखाली असलेली मोठी विहीर पाहून फांदी तोडण्यासाठी कुणीही धजावले नाही. शेवटी अंबाजी पुढे आला आणि त्याने त्या पद्धतीने फांदी तोडली जशी समर्थांनी सांगितली होती. अंबाजी विहिरीत कोसळला. अनेकांना वाटले की अंबाजी आता मरणार, पण चपळ अंबाजी फांदीच्या सहाय्याने विहिरीच्या काठाला आला. अंबाजी, कल्याण आहे ना? असे समर्थांनी विचारताच तो विहिरीतूनच हो म्हणाला. त्या दिवसापासून अंबाजीचे नाव कल्याण पडले. समर्थांचे लाडके शिष्य कल्याण स्वामी ते हेच. कवी अनंत आपल्या समर्थ स्तोत्रात म्हणतात, स्वामींचा कविता समुद्र अवघा कल्याण लिहित असे. आपल्या सुंदर हस्ताक्षरामुळे हा कल्याण समर्थांचा लेखनिक बनला होता. धुळ्याला समर्थ वाघदेवता मंदिरात कल्याण स्वामींच्या सुंदर हस्ताक्षरात समर्थांची समग्र कविता आढळते.